नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या माझी शाळा YouTube चॅनलवर। आज आपण महाराष्ट्र बद्दल माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्र एक समृद्ध आणि प्रगतिशील राज्य। महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिम भागातील एक महत्त्वपूर्ण आणि बलाढ्य राज्य आहे। महा म्हणजे मोठा आणि राष्ट्र म्हणजे देश, या अर्थाने महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र। या राज्याला एक समृद्ध ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वारसा लाभलेला आहे। शिवाजी महाराजांच्या शौर्याचा अभिमान, संतांची आध्यात्मिक परंपरा, साहित्यिक वैभव, निसर्ग संपन्नता आणि आधुनिकतेकडे झेपावणारे अर्थकारण हे सर्व महाराष्ट्राच्या ओळखीचे भाग आहेत। भौगोलिक रचना। महाराष्ट्राची भौगोलिक रचना अत्यंत विविध आहे। राज्याचा विस्तार सुमारे 3,07,000 चौरस किलोमीटर असून हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे। याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे, तर उत्तरेस गुजरात आणि मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड आणि तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक आणि गोवा अशी सीमारेषा आहे। सातपुडा, सह्याद्री आणि विदर्भातील पठारे ही भूगोलातील वैशिष्ट्ये असून गोदावरी, कृष्णा, भीमा, वैनगंगा, तापी अशा नद्या राज्याला जीवनदायिनी ठरतात। कोकणचा सागरी किनारा, पश्चिम घाटातील हिरवळ, विदर्भातील जंगल आणि मराठवाड्यातील दुष्काळी पट्टा हे भौगोलिक वैविध्य दर्शवतात। इतिहास। महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे। प्राचीन काळात हे प्रदेश सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट यांच्याजवळ होते। मध्ययुगात यादव, बेहमनी, निजामशाही अशी राजवटी आल्या, परंतु महाराष्ट्राचा खरा आत्मा जागवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी। त्यांनी स्वराज्याची स्थापना करून मुघल सत्तेला धक्का दिला आणि हिंदवी स्वराज्याचा आदर्श उभा केला। शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे शौर्य, रणनीती, प्रजाप्रियता, धर्मनिरपेक्षता आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेचे मूर्तिमंत उदाहरण आहे। पुढे पेशवे, इंग्रज आणि अखेर स्वतंत्र भारतात महाराष्ट्राचा समावेश झाला। 1 मे 1960 रोजी मुंबईला राजधानी ठेवून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। संस्कृती आणि परंपरा। महाराष्ट्राची संस्कृती ही प्राचीन आणि आधुनिक यांचा सुरेख संगम आहे। येथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांची संत परंपरा आहे। वारकरी संप्रदायाने भक्तीचा झरा अखंड वाहता ठेवला आहे। लावणी, तमाशा, भारुड, कीर्तन, पोवाडा या पारंपरिक कला महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा भाग आहेत। गणपती, गुढीपाडवा, दिवाळी, होळी, नवरात्र, आषाढी एकादशी, माघी गणेशोत्सव, नागपंचमी अशा विविध सणांचा जल्लोष महाराष्ट्रात पाहायला मिळतो। मराठी भाषा, साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत आणि लोककला यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख घडवली आहे। पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर व पु. काळे, गदिमा, बाबासाहेब पुरंदरे यांचे योगदान उल्लेखनीय आहे। अर्थव्यवस्था। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतात अत्यंत महत्त्वाची मानली जाते। हे भारताचे औद्योगिक, आर्थिक व व्यापार केंद्र आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, जिथे शेअर बाजार, बँका, विमा कंपन्या, सिनेमा उद्योग, मल्टीनॅशनल कंपन्यांची कार्यालये आहेत। राज्यात साखर उद्योग, कपाशी उद्योग, माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, औषध निर्माण, रसायन उद्योग, अभियांत्रिकी, कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत। पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर ही शहरे औद्योगिक दृष्टिकोनातून विकसित होत आहेत। शेतीत गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, ऊस, फळबागा, संत्र, डाळिंब, केळी यांचे उत्पादन होते। दुष्काळग्रस्त भागांसाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते। शिक्षण। महाराष्ट्रात शिक्षणाचे प्राचीन परंपरेपासून महत्त्व आहे। नालंदा, तक्षशिला प्रमाणेच येथे प्राचीन काळी विद्यापीठे होती। अलीकडच्या काळात पुणे हे पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते। मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक येथे विविध विद्यापीठे आहेत। IIT बॉम्बे, TISS, FTII, BARC यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे। माध्यमिक व उच्च शिक्षणात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून आरोग्यशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, वकील, पत्रकारिता या क्षेत्रात राज्य पुढे आहे। राजकारण। राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र एक महत्त्वाचे राज्य आहे। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बाल गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांचा मोठा वाटा आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे पुत्र आहेत। आजही महाराष्ट्राचे राजकारण देशात प्रभावी मानले जाते। येथे काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे इत्यादी पक्ष कार्यरत आहेत। मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे। पर्यटन। महाराष्ट्र हे पर्यटकांचे स्वर्ग मानले जाते। येथे प्राचीन लेणी, किल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य घाट, अभयारण्ये, ऐतिहासिक शहरे आहेत। प्रेक्षणीय स्थळे। अजिंठा वेरूळ लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये
शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, राजगड शिवकालीन किल्ले. शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी, नाशिक, तिरुपती धार्मिक ठिकाणे. माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, भंडारदरा, चिखलदरा थंड हवेची ठिकाणे. मुंबई गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली, मरीन ड्राईव्ह, जुहू बीच चित्रपटसृष्टी. पुणे शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, आगाखान पॅलेस, कात्रज सर्पोद्यान. सामाजिक व औद्योगिक प्रगती. महाराष्ट्राने सामाजिक सुधारणांमध्येही आघाडी घेतली आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाज सुधारणेतील योगदान विसरता येणार नाही. समाजातील जातीभेद, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, विधवा विवाह हे विषय समाजसुधारकांनी हाती घेतले आणि महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ बनवला. चित्रपट व मनोरंजन. भारतीय चित्रपटसृष्टीचा उगमही महाराष्ट्रातच झाला. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटांचे जनक मानले जातात. मराठी चित्रपटसृष्टीने सामाजिक आशयपूर्ण चित्रपट, नाटक, संगीत यातून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. सैराट, नटरंग, हरिश्चंद्राची फॅक्टरी, काठी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, असे अनेक दर्ज. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.